आपणा सर्वांना माझा नमस्कार. लाडकी बहीण योजना या महिलांना पैसे आले नाहीत. त्याची ही आहेत कारणे. या गोष्टी चेक करा. आत्ताच आले अपडेट. शासनाने घेतले तातडीचे निर्णय. आचारसंहिता पूर्वीच महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे. तर जुलैला ही योजना आली आणि आता जवळजवळ ऑक्टोबरचे 13 दिवस उलटून गेलेले आहेत आणि अजूनही महिलांचे कमेंट्स येत आहेत, बहिणींचे कमेंट्स येत आहेत, ताईंचे हजारो ताईंचे कमेंट्स येत आहेत की अजूनपर्यंत खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा आला नाही. असे दररोज हजारो कमेंट्स येत आहेत. तर बघा, फार काळजी वाटते हे असं सगळं बघून. पण या पाठीमागे काय कारण आहे हे आता शासनाने शोधून काढलेले आहेत. तर तुमचे अर्ज तर मंजूर झालेले आहेत. तुमचे अर्ज मंजूर झालेले आहेत तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत का नाही येत आहे? तर शासनाने काय सांगितले की बघा, असे तर नाही ना की तुमच्या फॅमिलीमधले म्हणजे ज्या ताईच्या नावाने फॉर्म भरेला आहे त्या ताईचे मिस्टर टॅक्स भरत असतील. तर ज्या ताईने फॉर्म भरलेला आहे, ज्या ताईचे मिस्टर टॅक्स भरत आहेत, तर त्या ताईचा जो फॉर्म भरलेला आहे तर त्या ताईचा संपूर्ण डेटा हा शासनाकडे गेला आणि तिच्या पतीचासुद्धा डेटा शासनाकडे गेला. त्यामुळे कदाचित त्या ताईचा अर्ज तर मंजूर झालेला आहे, परंतु टॅक्स भरत असल्यामुळे म्हणजे त्या ताईचे मिस्टर पती हे कर भरत असल्याने कदाचित त्या ताईचा अर्ज तर मंजूर झालेला आहे, पण त्या ताईला पैसे अजूनपर्यंत आले नाहीत. तर हे एक कारण आहे. दुसरे कारण आहे की बँक खाते तुम्ही ई-KYC तुमचे झालेले आहे, आधार कार्ड तुमचे ई-KYC झालेले आहे, रेशन कार्ड ई-KYC झालेले आहेत. नसेल झाले तर यावर मी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, तो ताबडतोब जाऊन बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही पुन्हा सगळं प्रोसिजर करा. सर्व ताई सांगतात की हो आम्ही केलेलं आहे, आमचं आधार ई-KYC आहे, आमचं बँक ई-KYC आहे. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे बँकवाले म्हणतात की थांबा आतमध्ये, कारण की मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते. कारण की मी ई-KYC केल्यानंतर मी बँकवाले म्हटले की 8 दिवस थांबा. मी 8 दिवस थांबले, पुन्हा बँकेत गेले. पुन्हा बँकेत गेल्यानंतर रांगांमध्ये उभी राहिली. सगळेजण काय म्हणायला लागले की नाही, की तुमचं अजून काही होणार नाही. मी डायरेक्ट आतमध्ये गाठलं, डायरेक्ट ब्रांच मॅनेजरला मी गाठले आणि ब्रांच मॅनेजरशी मी बोलले डायरेक्ट. तेव्हा माझं काम झालं. त्याच्यामुळे तुम्ही जरी म्हणत असलात ना आम्ही बँकेत जाऊन आलो, बँकवाले म्हणाले तुमचं ई-KYCचा फॉर्म आमच्याकडे आलेला आहे, तुम्ही अर्ज तुमचा आलेला आहे, पण एवढं म्हणून नाही चालत. तुम्ही आतमध्ये वरपर्यंत पोहोचा, वरपर्यंत तुम्ही हाक मारा, वरपर्यंत वरच्या लोकांना तुम्ही गाठा. कारण की बऱ्याच बँकांमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे ह्या चुका होत आहेत आणि पैसे तुमच्या खात्यात येऊनही तुम्हाला मिळत नाही आहे. आणि पुन्हा चेक करा की तुम्ही जे काही तुमचे कागदपत्र जे तुम्ही भरलेले आहेत, जे तुम्ही तुमचे कागदपत्र सगळे व्यवस्थित जे लावलेले आहेत योजनेमध्ये तुमच्या फॉर्ममध्ये, ते तुम्ही सगळे बरोबर लावले होते का? तुम्ही पुन्हा बरोबर लावलेले आहेत का ते तुम्ही बघा. आणि जे तुम्ही बँक भरलेली आहे तुमच्या अर्जामध्ये, जे तुम्ही बँकेचे डिटेल्स दिलेले आहे, फक्त त्याच बँकमध्ये तुम्ही चौकशी करू नका. तर तुमचे दुसऱ्या म्हणजे गव्हर्मेंट बँक जी आहे, जी नॅशनलाइज बँक आहे, अशा पण बँकमध्ये जर तुमचे खाते असेल आणि दुसरीकडे पण तुमचे खाते असेल तर तुमचे पैसे हे नॅशनलाइज बँकेतच येणार. आणि अजून तिसरी गोष्ट, कारण की बघा आता या महिला, ज्या महिलांचे, कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या योजनेसाठी अपात्र ठरतील. आणि घरात कोणी टॅक्स भरत असेल, बघा घरात कोणी टॅक्स भरत असेल
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल किंवा कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर बघा, चुकून जर अशा ताईंकडून जर अशी काही चूक झाली असेल तर त्यांच्या कुटुंबातील जर कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा टॅक्स भरत असेल त्यांच्या कुटुंबातला कोणी, तरीसुद्धा तो डेटा सरकारपर्यंत जातो आणि तरीसुद्धा तुमचे अर्ज तर मंजूर झालेले आहेत, पण जर अशा चुका झालेल्या असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. आणि बघा, आता तुम्ही जे अर्ज केलेला आहेत ना, तिथे तुम्ही पुन्हा त्याची पडताळणी बघा, तुम्ही पुन्हा ते क्रॉस चेक करा तुम्ही हे, आणि एडिट करा की तुमचा जो SMS वगैरे आला होता तो तुम्ही व्हेरिफिकेशन तुम्ही डन केलं होतं का. आणि जर तुम्ही अर्ज दुरुस्त केलेला आहे, अर्ज दुरुस्त करण्याच्या संधी पण दिल्या होत्या सरकारने, जर तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्ती केला होता तर त्याच्यानंतर तुम्ही काय अपडेट आलं ते तुम्ही अपडेटला तुम्ही फॉलो केलं का, हे सुद्धा तुम्ही पुन्हा सर्व चेक करा. आणि अर्ज भरताना कोणती कागदपत्र लागणार होती आपल्याला, आधार कार्ड लागणार होतं, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र. तुम्ही हे कागदपत्र तुम्ही खरोखर जे जोडलेले होते ते तुमचे सर्व कागदपत्र खरे होते का, हे सुद्धा तुम्ही पुन्हा चेक करा. आणि जे बऱ्याच अशा ताई आहेत, बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांचे तर अर्ज मंजूर झालेले आहेत, पण त्या महिलांचं उत्पन्नाचा दाखला हा सरकारपर्यंत मिळालेला नाही, म्हणून सुद्धा कदाचित तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. आणखी तुम्ही पुन्हा ही सुद्धा गोष्ट चेक करा की बघा, लाभार्थी कोण होतं या योजनेचे लाभार्थी कोण होतं, तर 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, अशा महिलांनाच ते योजनेचा लाभ होणार होता. तर यापैकी आपली काही चूक तर नाही झाली ना, तर कागदपत्र पण तुम्ही हे चेक करा. पुन्हा मी तुम्हाला हे सर्व का सांगते, पुन्हा मी तुम्हाला सर्व हे का दाखवते, तुम्ही हवं तर याचा पुन्हा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही पुन्हा सगळं चेक करा. तुमची काही यामध्ये तुमची काही चूक तर झाली नाही ना, तुमचं कागदपत्र एखाद्या वेळेस काही चुकीतच नाही जोडलं गेलं ना, तर हे सर्व तुम्ही पुन्हा चेक करा. आणि जर तुम्हाला तसं काही वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एडिट करा फॉर्म. आणि बघा, कागदपत्रंसुद्धा तुम्ही तुमची सगळी जी दिली होती ती बरोबर होती ना. इथे मी पुन्हा तुम्हाला कागदपत्रांची लिस्ट मी इथे दिलेली आहे. इथे मी तुम्हाला पुन्हा सगळं मी तुम्हाला पूर्ण रिव्हर्समध्ये घेऊन गेले की बघा, आणि पूर्ण सगळं परत आठवा की आपल्या हातून काही चूक तर नाही झाली ना. किंवा आता बऱ्याच महिला असतात की त्या उत्पन्नच नाही, तर त्यांचं तर उत्पन्नाचा दाखला कसा जोडणार, पण तरीसुद्धा त्यांना उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो. हो, मी सुद्धा ज्या ताईचा फॉर्म भरला त्या ताईचा मी उत्पन्नाचा दाखला नव्हता, ती उत्पन्न नाही आहे तिचं. तर त्यासाठी काय करायचं, तर मी उपाय शोधला आणि मी ते कागद जोडला. त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला तसं करायचं आहे. तर ही सुद्धा चूकच आहे की नाही. म्हणून अर्ज मंजूर होतात पण पैसे का नाही येत, हे सगळी कारणे आहेत त्याच्या पाठीमागे. आणि लाभार्थी तेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की पात्रता काय होती, तर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी तुम्ही असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार अशा प्रकारच्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार होता. आणि बघा, उद्दिष्ट काय होतं या योजनेचं, तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. योजनेचे स्वरूप काय होते, प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBTद्वारे दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाईल.
बघा किती स्पष्ट सगळं सरकारने म्हटलेलं आहे की तुम्हाला DBTद्वारेच तुम्हाला पैसे येणार. हे सरकारने सगळं हे आधीच सांगितलं होतं, तरीसुद्धा पुन्हा पुन्हा सगळ्या ताईंना सांगावं लागलं. तर मी तुम्हाला पुन्हा सांगते, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं पुन्हा अत्यंत महत्त्वाच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही पुन्हा या सगळ्या गोष्टी चेक करा. तुमचा फॉर्म तुम्ही पुन्हा एडिट करा. जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथे तुम्ही जा आणि तिथे तुम्ही पुन्हा फॉलोअप ठेवा. पुन्हा तुमचा फॉर्म सगळा चेक करा आणि बघा तुम्हाला काही चुका आढळल्या तर त्या चुका तुम्ही दुरुस्त करा. तर नक्की तुमचा फॉर्म हा सगळीकडे तुमचा दुरुस्त केलेल्या सगळ्या तुमच्या चुका आहेत त्या तुमच्या वरपर्यंत तो डेटा पोहोचेल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर लवकरात लवकर करा, कारण की आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही काही करू शकणार नाही. तर लवकरात लवकर करा. सर्व ताईंना, मैत्रिणींना, सर्व बहिणींना माझा आग्रहाचं तुम्हाला हे सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर हे काम करा. तुमच्यासाठीच मी हा खास व्हिडिओ सगळा मी जमा करून मी सगळ्या माहिती गोळा करून पुन्हा मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा घेऊन आली. सुरुवातीपासून जे आहे महत्त्वाचं सगळे टॉपिक्स मी यामध्ये टाकले. तर तुम्ही सगळं लक्ष देऊन सगळं हे पुन्हा चेक करा, बघा आणि लवकरात लवकर जावा आणि हे काम करा. तर तुम्हालाही फायदा होईल.